नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी रेसिपीने दाखविता तुम्हाला जिवतीची पूजा कशी करायची ते दाखविणार आहे। आपण आपल्या मुलांच्या सुख समृद्धीसाठी जिवतीची पूजा करीत असतो। चला तर मग बघूया कशी करायची ती। प्रथम आपण पूजेला लागणारे साहित्य बघून घेऊया। आरती तयार करून घेतलेली आहे, पाणी घेतलेलं आहे आणि दूध घेतलेलं आहे, हळद कुंकू अक्षदा वगैरे घेतलेले आहे आणि कापूर घेतलेला आहे, एक दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि मी एक रुपयाचं असं नाणं घेतलेलं आहे, सुपारी घेतलेली आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे गणपतीसाठी। आता मी इथे फुलं घेतलेलं आहे आणि हे जिवतीसाठी ओटीचं सामान घेतलेलं आहे, ब्लाउज पीस आहे आणि हे पूर्ण शृंगाराचं सामान आहे, दक्षिणा आहे आणि एक श्रीफळ घेतलेला आहे आणि इथे दुर्वा घेतलेली आहे, आगाडा घेतलेला आहे, फुटाणे घेतलेले आहे नैवेद्याला आणि दूध साखरेचं नैवेद्य म्हणून घेतलेलं आहे, दूध आणि साखर आणि वस्त्रमाळा घेतलेली आहे आणि हे फुलं घेतलेले आहे। आता आपण हा असा जिवतीचा कागद मिळत असतो, आजकाल मिळत असतो। पूर्वी आमच्या सासूबाई काय करायच्या, तांदूळ भिजत घालायच्या आणि त्याला बारीक करायच्या, छान अशा वाटायच्या आणि त्यानंतर त्या भिंतीवरनं जिवती काढायच्या, म्हणजे हाताने काढायच्या आणि त्याची पूजा करत होते। तर आता हे अशा पद्धतीचा आपल्याला कागद मिळत असतो बघा, म्हणजे खेडेगावात मिळत नव्हता तर त्या पद्धतीच्या करायच्या। इथे नरसिंह आहेत, इथे आपलं कृष्ण आणि कालिया आणि इथे आपल्या इथे बघा ही जरा आणि जिवंतिका आहे, या बघा बाळांना खेळवीत आहे आणि इथे बुध आणि बृहस्पती यांची आपल्याला पूजा करायची आहे। आज इथे आता मी हा असा कागद घेतलेला आहे, हा भिंतीला चिकटवून घेतात, शुक्रवारी आणि मंगळवारी करतात श्रावण महिन्यामध्ये। जिवतीच्या दिवशी बघा या पद्धतीने पूजा करायची आहे आणि श्रावण महिन्यात शुक्रवारी आणि मंगळवारी पण पूजा करतात जिवतीची। बघा मी इथे जागा स्वच्छ करून घेतलेली आहे आणि एक पाट टाकून घेतलेला आहे, त्यावर वस्त्र टाकलेलं आहे आणि अगरबत्ती लावून घेतलेली आहे। आता ही आपली जिवतीची प्रतिमा आपण ठेवलेली आहे। तर प्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करून इथे दिव्याची स्थापना करून घ्यायची आहे। बघा तांदळाची रास ठेवायची आणि दिवा प्रज्वलित करून इथे ठेवायचा आहे आणि आता आपल्याला गणपतीचं प्रथम पूजन करून घ्यायचं आहे, त्यांचा अभिषेक करून आपल्याला त्यांची पण स्थापना करून घ्यायची आहे। बघा गणपतीचं मूर्ती ठेवून घेतलेली आहे मी। आता आपल्याला शुद्ध जलाने त्यांना अभिषेक करायचा आहे आणि मंत्रजाप करायचा आहे। ओम गणगणपते नमो नमः, ओम गणगणपते नमो नमः 11 वेळा जाप करून असं शुद्ध पाण्याने आणि मग दुधाने करायचं आहे किंवा पंचामृतने करायचं आहे आणि 11 वेळा आणि त्यानंतरही आपल्याला पाण्याने करायचं आहे आणि मग मूर्तीला पुसून स्वच्छ कापडाने तिची पण स्थापना करून घ्यायची आहे। बघा तांदळाची रास ठेवायची आणि इथे गणपतीची आपल्याला मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे या पद्धतीने। मी जिवतीच्या प्रतिमेला वस्त्रमाळा बघा या पद्धतीने वाहून घेतलेली आहे। आता गणपतीचं पूजन करायचं आहे, हळद कुंकू आणि अक्षदा वाहून आपल्याला आणि फूल वाहायचं आहे आणि दिव्याचं पण पूजन करायचं आहे, हळद कुंकू अक्षदा वाहून आणि जिवती मातेचं करायचं आहे आपल्याला, हळद कुंकू अक्षदा वाहून आणि फूल वाहायचं आहे, गणपतीला दुर्वा वाहायचा आहे आणि जिवतीला आपल्याला आघाडा घेतलेला आहे। मी हा तुम्हाला सांगायचं विसरली मी म्हणजे दाखवायला। बघा आघाडा वाहायचा आहे आणि फूल वाहायचं आहे आणि नंतर आपल्याला जिवती मातेला
ओटी वाहायची आहे. बघा मी ओटी ठेवून घेतलेली आहे. ओटीची पण पूजा करायची आहे. हळद कुंकू अक्षदा वाहून आणि फूल वाहून पूजन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पूजा केली की शुक्रवारला आपण कसे म्हणजे शेवटला शुक्रवार असला त्या दिवशी आपण एखाद्या सुहासिनीला म्हणजे जेवायला बोलवून ही ओटीचं सामान आपण त्यांना म्हणजे ओटी भरू या पद्धतीने मी ओटीचं सामान ठेवून घेतलेलं आहे. आणि आपण शेवटल्या म्हणजे शुक्रवारी आपण एखाद्या सुहासिनीला जेवायला बोलवून आपण हे ओटीचं सामान तिला ओटी म्हणून द्यायचं असते. आणि पुरणाचं आपण स्वयंपाक करत असतो त्या दिवशी. आणि अशा पद्धतीने पूजा करून शेवटी एक लहान मुलं असेल आपल्याकडे तर त्यांना पाटावर बसवून त्यांचं औक्षण करायचं आणि कणकीच्या दिव्याने त्यांना ओवाळायचं. आमच्याकडे तर आम्ही साध्या म्हणजे या दिव्यांनी पण ओवाळतो आणि संध्याकाळी मग त्यांना कणकीच्या 5 दिव्यांनी पण ओवाळत असतो. आणि त्यांच्या अंगावरून भाताचं म्हणजे असं ओवाळून किंवा बाल्कनीत किंवा वरती आपण नेऊन ठेवतो पक्ष्यांना. अशा पद्धतीने दान म्हणजे करत असतो, पक्ष्यांना देत असतो आणि अशा पद्धतीने पूजा करत असतो. सायंकाळला आपले मुलं बाहेरगावी राहत असतील तर आपण 4ही दिशाने अक्षदा अशा टाकून द्यायच्या. आपल्या मुलांच्या सुख समृद्धीसाठी प्रत्येक आई या पद्धतीने पूजा करीत असते जिवतीची. आता आपल्याला नैवेद्य इथे ठेवायचं आहे. जिवती मातेला फुटाण्याचं आणि दूध आणि साखर हे नैवेद्य अतिशय प्रिय आहे. आणि आपण जेही गोडधोड बनवितो ते पण नैवेद्य लावायचं आहे. अशा पद्धतीने पूजा करायची आहे आपल्याला. शेवटी शुभम करोती म्हणायचं आहे आणि आरती करायची आहे. येथे माझी जिवती मातेची पूजा झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी साधी सोपी पूजा कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.